इथून समोरून लेफ्ट घ्यायचं आहे आणि ओम पर्वतला जायचं असेल तर राईट घ्यायचं आहे. तर आता मी आधी कैलासला चाललो आहे. लोक म्हणतात की हिमालयात तुम्ही स्वतःहून येत नाही, जेव्हा बुलावा येतो तेव्हाच तुमची पावलं या वाटेवर पडतात. गेल्या अनेक महिन्यापासून हेच शिखर दिसायचं. आज ते स्वप्न, ते मॅनिफेस्टेशन सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. गुंजीच्या थंडीत पहाटे उठताना शरीरापेक्षा मन जास्त वेगाने धावत होतं, कारण आज भेटायचं होतं आदी कैलासात. पण हिमालय तुमची परीक्षा घेतल्याशिवाय दर्शन देत नाही. 14,000 फुटाची उंची, विरळ होत जाणारा ऑक्सिजन आणि हाडं गोठवणारी थंडी. प्रत्येक श्वासासाठी करावी लागणारी ओढाताण शरीराला थकावत होती, पण मनाने हार मानली नव्हती. या ठिकाणी चढताना माईकची पोझिशन हलली गेली आणि त्यामुळे व्हॉईस पुढे रेकॉर्ड झाला नाही. गुंजी येथून निघाल्यावर 5 मिनिटांच्या अंतरावर हा टर्न येतो. इथून लेफ्ट साईडला आदी कैलासचा रस्ता आहे 36 किलोमीटरचा आणि राईट साईडला ओम पर्वतचा रस्ता आहे. आदी कैलासचा रस्ता हा पूर्णपणे बांधला आहे आणि ओम पर्वतचा रस्ता त्याउलट पूर्णपणे ऑफरोड आहे. खरं सांगू तर सुरुवातीला खूप वाईट वाटलं की इतके महत्त्वाचे विचार आणि हे क्षण मी तुमच्यासोबत शब्दात शेअर करू शकलो नाही. पण नंतर विचार केला, बहुतेक नशिबाने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. कदाचित निसर्गाला हेच सांगायचं होतं की काही क्षण हे शब्दात मांडण्यापेक्षा फक्त शांत राहून अनुभवायचे असतात. गुंजीपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर नाभिगाव लागतं आणि इथे सुद्धा राहण्याची व्यवस्था आहे. गुंजीच्या अगदी जवळ असलेले हे एक सुंदर गाव आहे. अनेक पर्यटक येथे होमस्टेमध्ये राहणे पसंत करतात. येथे नबी पर्वत आहे, ज्यावर नैसर्गिकरित्या तयार झालेली मानवी आकृती दिसते. नबीगाव क्रॉस केल्यानंतर पुढे तुम्हाला आर्मीचे 2 चेकपोस्ट लागतात. तिकडे तुम्हाला तुमचं परमिट दाखवावं लागतं. परमिटबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जसं मी अल्टिट्यूड गेन करत होतो तसं राईड करायला खूपच डिफिकल्टी होत होती, कारण टेम्परेचर कमी होत चाललं होतं आणि खूपच थंडी वाजत होती. जेव्हा तुम्ही अल्टिट्यूड गेन करत असता तेव्हा प्रामुख्याने 2 गोष्टी होतात. टेम्परेचर अचानकपणे खालावते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सूर्याचे UV रेज प्रखरपणे तुमच्यापर्यंत पोहोचतात. पुढे या व्हिडिओमध्ये आदी कैलासचे दर्शन आणि त्याच्या आजूबाजूला असलेले ठिकाणे आणि ओम पर्वत दाखवले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नबीपासून 16 किलोमीटरच्या अंतरावर कुट्टी हे गाव आहे आणि इकडून चढाई सुरू होते.
तर फायनली मित्रांनो आपण पोचलोय आदि कैलाशला. हे बघा आपली रेड बुल इथं पार्क केली आहे आणि समोर दिसते आदि कैलाश. बघा हर महादेव. तर आता मी खालून आलो आहे गौरीकुंडसाठी असा ट्रेक करत. आणि तुम्ही बघू शकता इकडे आदि कैलाश. आणि आत्ता इथून आपल्याला असा ट्रेक करत गौरीकुंडला जायचं आहे. तर खालून आता मी चालत आलो आहे या साईडने. आणि जेवढं चालते तेवढं दम लागते कारण सोबत पॅन बॅग आहे आणि रायडिंग जॅकेट पण घातलेलं आहे. खाली जागा नव्हती ठेवायला त्यामुळे कॅरी करावं लागलं. त्यामुळे थोडा दम लागतो करताना. इकडून तुम्हाला आदि कैलाश दाखवतो एकदम जवळून. हे बघा एकदम जवळून बघा आदि कैलाश. या साईडचं पाणी बघा पूर्ण गोठलंय बर्फाने. दिसते तुम्हाला पूर्ण बर्फ झालाय. आणि त्या साईडला जे पाणी आहे तिथं बर्फ नाही आहे, पाणी वाहतं पाणी आहे. तर तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. तर हे बघा या साईडला पाणी पूर्ण वाहतं पाणी आहे आणि अर्ध पाणी त्या साईडला बर्फाने हे झालं आहे. आणि समोर आदि कैलाश दिसते. पाणी एकदम स्वच्छ आहे आणि थंड आहे, बर्फापेक्षाही जास्त थंड आहे. आणि काय लोक बोलत होते की ते त्यांनी स्नान केलं आहे, पण आपण काय स्नान करणार नाही कारण आधीच पाणी थंड आहे आणि एवढं थंड पाण्यात आपण कधी स्नान केलं नाही. आपल्याला रिस्क नाही घ्यायची. तर फक्त थोडं पाणी अंगावर शिंपडून आपण निघणार आहोत इथून. फायनल व्ह्यू बघा तुम्ही. आदि कैलाश यात्रेचा सर्वात कठीण टप्पा म्हणजे गौरीकुंड. साधारणपणे 3 ते 4 किलोमीटरची ही चढण आहे. पण ही फक्त चढण नाही तर तुमची शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा हा एक खडतर ट्रेक आहे. सुरुवातीला मी हा ट्रेक हलक्यात घेतला होता, पण पुढे मला सुद्धा 5 ते 6 वेळा मध्ये थांबावे लागले. तर फायनली मी आता पार्वती सरोवरला पोचलो आहे. आदि कैलाशपासून 10 ते 15 मिनटाच्या अंतरावरच आहे. आणि ते मागच्या साईडला पार्वती मातेचं मंदिर आहे आणि या साईडला पार्वती झील. आणि ते पार्वती मातेचं मंदिर आहे, सध्या ते बंद आहे. हर हर महादेव. बघू शकता तुम्ही. आणि या साईडला पार्वती कुंड. अर्धी झील ही बर्फाने गोठली आहे आणि अर्ध्या साईडला वाहतं पाणी आहे. आणि तिकडे आदि कैलाश. शेवटी तो क्षण आला. समोर आदि कैलास आहे. हजारो किलोमीटरची धावपळ, तासनतास केलेली रायडिंग आणि चढणीवर घेतलेले ते कष्ट या एका दृश्यासाठी जणू सार्थक झाले. मी तिथेच शांत बसलो, डोळे मिटले आणि फक्त स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकू लागलो. त्या शांततेत एक वेगळीच शक्ती होती. हा प्रवास ते संपत नाहीये, कारण आदि कैलाशची ही ऊर्जा मी आता कायमची माझ्यासोबत घेऊन जाणार आहे.
गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो डे 2ला आता मी ओम पर्वतला चाललो आहे. तर मोठं व्लॉग आज करणार नाही कारण ओम पर्वतचा रस्ता ऑफ रोडिंग असल्यामुळे तर तिथे काही मोठं ब्लॉगिंगसाठी एवढं दाखवण्यासाठी काय नाही. बाकी तुम्ही रेडबुल बघू शकता, सर्व तयारी केली आहे मी. तर टँक बँक आधी मोबाईल लावला आहे आणि व्ह्यू बघा तुम्ही. आता सकाळची 8 वाजलेत आणि सूर्य उगवला आहे. एकदम मस्त व्ह्यू आहे. आणि ते थंडीचं बोलायला गेलं तर रात्रीच्या वेळेस खूपच थंडी असते. तर रात्रीचा बर्फ बघा इथे कसा जमला आहे तो. एकदम बर्फ जमला इथे. तर पटापट निघतो मी आणि पुढे भेटतो तुम्हाला. पुढे काय दाखवायचं असेल तर दाखवतो. ऑलराईट, तर आता मी ओम पर्वतसाठी निघालो आहे आणि इथे बघू शकता तुम्ही साईडला गुंजी हे गाव आहे. इकडून ओम पर्वत हे 18 किलोमीटर आहे आणि रस्ता हा ऑफ रोडिंगचा आहे. आधी कैलासचा रस्ता एकदम स्मूथ आहे आणि इकडचा रस्ता BRO बनवत आहे, त्यामुळे ऑफ रोडिंगसारखा रस्ता आहे इकडे. बाकी तुम्ही समोर व्ह्यू बघा काय मस्त आहे. ओम पर्वतला जाताना पुढे आपल्याला कालीमाता मंदिर लागतं, तिकडे आपण थांबणार आहे थोडा वेळ. आणि व्यास गुफा तिकडे आपण विजिट करणार आहे आणि नंतर मग ओम पर्वतला जाणार आहे. आणि जर आपल्या नशिबात असेल आणि आर्मी आज अलाव करत असेल तर लिपुलेख पासला जाणार आहे. मला शक्यता तर कमी वाटते लिपुलेख पासची, तरी बघू आपल्या नशिबात असेल तर आणि भोलेनाथांची इच्छा असेल तर लिपुलेख पासापासून आपल्याला कैलास मानसरोवरचे दर्शन भेटते. तर बघू आपल्या नशिबात असेल तर आपल्याला भेटेल आज, नाहीत तर मग पुन्हा कधी. रस्ता बघा इथे कसा ऑफ रोडिंगचा आहे. तर निघतो इथून पटापट आणि भेटतो तुम्हाला पुढे. तिथे वर डोंगरावर बघा लँडस्लाईड झालेली आहे आणि संपूर्ण माती खाली सरकलेली आहे. आणि हा असा रस्ता आहे ऑफ रोडिंग टाईपचा, जो की आपल्याला इकडून जायचा आहे. आणि BROने आता हा रस्ता पण बनवायला घेतला आहे, जसा की आधी कैलासचा रस्ता होता. तर चला भेटतो तुम्हाला पुढे. तर काय काही पाईच बघा कसे आहेत, एकदम मोठी मोठी दगडं आहेत, त्यामुळे सांभाळून चालवायला लागते. हे बघा इथला रोड बघा, कारण रोडचं काम चालू असल्यामुळे मोठी मोठी दगडं टाकून ठेवलेत, त्यामुळे आरामशीर बाईक चालवायला लागते इथे. तर समोर इंडियन आर्मीचा बघा किती छान मेसेज आहे. लाईक दिस हिमालयाज, शिवा स्टँड्स अनमूव्ड, इटर्नल, वास्ट अँड अनशेकन. आणि रस्ता बघा, असं आपल्याला वरती जायचं आहे. तर इकडे शिवधारा गरम पाणी म्हणजे गरम पाण्याचं कुंड आहे असं वाटतं आहे. तिकडे तुम्ही बघू शकता जिथे ते फ्लॅग्स आहेत ओम, तिकडे गरम पाण्याचं कुंड आहे. आणि ही काळी नदी. आणि पुढे आता 1 किलोमीटरवर कालीमाता मंदिर आहे, जिथे या नदीचं उगमस्थान आहे. तर आपल्याला पुढे जायचं आहे. तर फायनली कालीमाता मंदिर इथे आपण पोचलेलो आहे. राईट हँड साईडला जो ब्रिज आहे तो क्रॉस केल्यावरच समोर कालीमाता मंदिर आहे. तर मी आता कालीमाता मंदिरच्या इथे आलेलो आहे. मागे तुम्ही बघू शकता आणि ते एक माहिती लिहिलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो या मंदिराबद्दल.
तर हे कालीमाता मंदिर गुंजीपासून 9 किलोमीटर दूर आहे आणि 12,000 फीटच्या उंचाईवर आहे. आणि प्राचीन पुराणानुसार महान ऋषी वेदव्यास यांनी मानवजीवनच्या कल्याणासाठी व्यासगुफा ज्या मंदिराच्या ऑपोजिट साईडला आहे ते मी तुम्हाला दाखवतो, व्यासगुफा तिथे तपश्चर्या केली होती. आणि त्या दौरान कालीमातांनी त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं की इथे एक मंदिर बांधावं आणि त्यानुसारच या मंदिराची निर्मिती केली गेली आहे. तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहे आणि इथे बाजूला तुम्ही बघू शकता काली नदी. तर त्याच्या उगमस्थानाच्या इथे आपण जात आहे आणि इथे चांगलं असं मधुर असं संगीत लावलेलं आहे. या मंदिराची पूर्ण देखरेख ही इंडियन आर्मी करते. काली नदीचं उगमस्थान आहे. काली मातेचे जे मंदिर आहे तिथून उगमस्थान आहे आणि इकडून ही नदी अशी खाली जाऊन मिळते. तुम्हाला दिसत आहे ही आहे व्यासगुफा. थोडं झूम करून दाखवतो. तो झेंडा आहे ना तिकडे आहे व्यासगुफा. या गुफेमध्ये महर्षी व्यास यांनी तपश्चर्या केली होती. आणि हे आहे ब्रह्मपर्वत. तुम्ही त्या साईडला बघू शकता चंद्र अजून दिसत आहे ब्रह्मपर्वतावर. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे कालीमाता मंदिरमध्ये. आता इथून लेफ्ट साईडने आपण चाललो आहे ओम पर्वतच्या दिशेने. तर भेटतो तुम्हाला पुढे डायरेक्ट ओम पर्वतला. तर आता मी जस्ट माझी एंट्री केली. मागे चेकपोस्ट होता आर्मीचा. तिथे तुम्हाला तुमचं जे परमिट आहे त्याच्यावर एंट्री केली जाते. बेसिकली तुमचा बाईक नंबर आणि तुम्ही कुठून आला आहात त्याची डिटेल्स वगैरे. तर मी ते रेकॉर्ड केले नाही आहे आणि मी तुम्हाला पण सजेस्ट करेल जर तुम्ही व्लॉगिंग वगैरे करत असाल तर आर्मीचे चेकपोस्ट असतात तिथे तुम्ही रेकॉर्डिंग करू नका. आपण आपलं नागरिक म्हणून एक कर्तव्य बजावलं पाहिजे की आपले जे आर्म फोर्स आहेत त्यांची जे ठिकाणं आहेत तिकडे रेकॉर्डिंग वगैरे केली नाही पाहिजे आणि इंटरनेटवर सुद्धा अपलोड नाही केलं पाहिजे जेणेकरून आपली सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज न हो. अजून एक इंडियन आर्मीचा मेसेज. शिवा इज नॉट फाउंड इन नॉईज बट इन सायलेन्स ऑफ डीप मेडिटेशन. आणि तुम्ही व्ह्यू बघा व्हॅलीचा काय मस्त आहे तो. आता आपल्याला इथून हा ब्रिज क्रॉस करून जायचं आहे वरती. तर मला असं वाटतं की लास्टचं फायनल पुश बाकी आहे. असा डोंगर आहे नागवळणी. इथे राईट साईडला तुम्ही बघा डोंगरावर बर्फ पडला आहे आणि ठीक डोंगरावरती सूर्यदेवता आणि असा हा व्हॅलीचा व्ह्यू एक नंबर आहे.
मित्रांनो फायनली ओम पर्वत दिसते तुम्हाला, क्लिअर ओम दिसतोय. वी मेड इट. तर मी आता ओम पर्वतला पोचलो आहे. पर्वतावर ओम आकार आहे आणि इथे हवा खूपच जोरात सुरू आहे. आणि समोर बघा ओम, पर्वतावर ओम दिसतोय. क्लिअरली विजिबल आहे ओम आकार पर्वतावर. ओम पर्वतच्या साईडनी इथून असा रस्ता जातो वरती लिपुलेख पाससाठी, जिकडून आपल्याला कैलास मानसरोवरचे दर्शन होते. परंतु सध्या आर्मीचे लोक आपल्याला अलाउड करत नाही लिपुलेख पासला जायला, कारण तिथे बर्फ पडत आहे. त्यामुळे आत्ता नाही तर पुन्हा कधी आपण जरूर लिपुलेख पासला जाऊ आणि तिकडून कैलास मानसरोवरचे दर्शन करू. आदि कैलास यात्रेचा हा प्रवास आज इथे थांबत असला तरी या आठवणी माझ्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहे. पण हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण होता. या संपूर्ण सिरीजला तुम्ही जो प्रतिसाद दिला, जे प्रेम दिलं, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन वाटेवर, एका नवीन साहसासह आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा, भटकत राहा.